हरिओम. माझं नाव चंद्रकांत यादव, वानवडी उपासना केंद्र. मी बापूंकडे 2001 सालापासून येतोय. तर बापूंकडे येण्या अगोदर जी परिस्थिती होती आणि आताच्या परिस्थितीत खूप फरक आहे. बापूंच्या कृपेने खूप अवघड परिस्थिती होती, वाईट परिस्थिती, ती आता खूप सुखेने आहे, आनंदात आहे, मजेत आहे. तर आता माझा जो अनुभव आहे तो कोरोना काळातील आहे. ज्यावेळेस कोरोना काळात लॉकडाऊन झालं त्यावेळेस आमचं जे काम धंदा सर्व काही बंद होतं. फक्त मुलीचं काम चालू होतं आणि मुलगा आणि माझं सर्व उत्पन्न बंद झालं होतं. तरी बापूंच्या कृपेने मुलीला त्या काळात तिचा जो पगार होता 3-4 पटाने मिळत होता तिला. म्हणजे आम्हाला कुठलंही उत्पन्न कमी वाटलं नाही, काही कमी जाणवली नाही. आणि बापूंच्या कृपेने तो संपूर्ण काळ एकदम आनंदात, व्यवस्थित, मस्त मजेतच गेला. त्यानंतर मुलीचा अनुभव आहे, मुलीच्या लग्नाचा. तिचं वय 26 झालं होतं. ती काळजी होती की मुलीचं लग्न कधी होणार, आणि ती प्रत्येक पालकांना काळजी असतेच. तर बापूंना मी स्वसंक्षेम संवादामध्ये सांगायचं की बापू, तिच्यासाठी चांगला मुलगा लवकर मिळू दे, आणि तिचं जे वय आता वाढत चाललंय, तर तिच्या ज्या वयाच्या आतच तिचं लग्न होऊन आमची जी जबाबदारी आहे ती लवकरात लवकर आमच्याकडून पूर्ण होऊ देत. तर त्या बापूंच्या कृपेने तसा तो चांगला मुलगा पण मिळाला, अमेरिकेत जॉब करणारा आणि इंजिनियर मुलगा मिळाला. आणि लग्न जे आहे म्हणजे आम्हाला जे अपेक्षित होतं त्याच्याही 100 पटीने खूप सुंदर लग्न झालं आणि सगळं काही व्यवस्थित झालं. आणि बापूंना सांगितलं होतं की बापूरा, की आम्हाला कोणाकडेही काही पैसे मागण्याची गरज पडू नको देऊ. जे काही आहे ते आमच्या पैशातच आम्हाला कोणाचीही गरज न पडता ते लग्न पार पडू दे. आणि त्याप्रमाणे बरोबर तसंच झालं. एकही रुपया कमी पडला नाही आणि साखरपुडा आणि लग्न खूप सुंदर आणि जोरदार झालं. आणि त्यानंतर सर्व काही आनंदित होतो आम्ही. आनंदात असतानाच मग आमचं घर छोटं होतं. मग त्यानंतर लग्न झाल्यानंतर आनंदात असतानाच बापूंना म्हटलं, बापू आता सर्व काही तुमच्या कृपेने मस्त चांगलं झालेलं आहे, सर्व व्यवस्थित झालं, काही चिंता नाही आहे. फक्त आता घर थोडं छोटंसं लहान आहे, तर एक थोडं मोठं घर द्यावं. तर बापूंनी ते पण ऐकलं आणि 2 महिन्यातच सर्व काही पैशांची जे वरती पैसे लागणार होते मोठा फ्लॅट घेण्यासाठी, तो मोठा फ्लॅट घेण्यासाठी बापूंनी सर्व पैशांची व्यवस्था केली. कोणाकडेही मागण्याची गरज नाही पडली. बापूंच्या कृपेने सर्व व्यवस्था झाली, सर्व सोय झाली. आणि आज आम्ही 1000 स्क्वेअर फूटच्या फ्लॅटमध्ये मस्त मजेत आणि आनंदात आहोत. ही सर्व बापूंची कृपा आहे. आणि हीच कृपा बापूंची सर्व भक्तांवर राहावी, आमच्या कुटुंबावर राहावी, हीच बापूंचरणी प्रार्थना. हरिओम. श्रीराम. अंबज्ञ. नाथ सवी.